आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याणात प्रथमच आयोजित सुपर लीग आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचं दिमागदार उद्घाटन. आमदार विश्वनाथ भोईर यांची संकल्पना. 30हून अधिक शाळांचे फुटबॉल संघ झाले सहभागी. कल्याणमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या कल्याण सुपर लीग आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचं आज दिमागदार सोहळ्याद्वारे उद्घाटन करण्यात आले. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रमुख संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. लाल चौकीत जवळील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मैदानात या 2 दिवसीय स्पर्धेला प्रारंभ झाला असून युवा समाजसेवक ओम प्रभुनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मंगळवार 8 आणि बुधवार 9 ऑक्टोबर रोजी 2 दिवस ही स्पर्धा चालणार असून त्यामध्ये कल्याण परिसरातील 30हून अधिक शाळांच्या फुटबॉल संघांनी सहभाग घेतलाय. तसेच 15 वर्ष आणि 17 वर्षाखालील खेळाडू असं या स्पर्धेसाठी 2 गट पाडण्यात आले. सेंट लॉरेन्स आणि अचिव्हर्स या 2 शाळांमध्ये या स्पर्धेचा प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला. सगळीकडेच आपल्याला क्रिकेटचे सामने आयोजित केलेले पाहतो. ते पाहता आपल्या परिसरातील अनेक उदयोन्मुख फुटबॉल खेळाडूंनी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्याची आपल्याला विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर कल्याणमधील फुटबॉल खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावे म्हणून आपण शिवसेनेच्या माध्यमातून प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केल्याचं आमदार भोईर यांनी सांगितले. तसेच क्रिकेट स्पर्धेमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धाही आयोजित करण्यासाठी शिवसेनेकडून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाहीही आमदार भोईर यांनी यावेळी दिली. या उद्घाटन सोहळ्याला जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, आमदार विश्वनाथ भोईर, विधानसभा संघटक तसेच माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर, जयवंत भोईर, माजी परिवहन समिती सदस्य सुनील खारूक, विभाग प्रमुख रामदास कारभारी, डॉक्टर धीरज पाटील यांच्यासह विभाग प्रमुख रामतरे, अंकुश केणे, युवासेना उपशहर प्रमुख मेघन सलपी, शाखा प्रमुख रोशन चौधरी, दिनेश शिंदे, तुकाराम टेमघरे, सतीश भोसले, रजनी भोईर, सुरेखा दिगे, भारत भोईर, भरत भोईर आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. बऱ्याच दिवसापासून काही जी लहान मुलं होती ते संपर्कात होते माझ्या की दादा एक आंतरशालेय फुटबॉल मॅच म्हणजे ज्याच्यामध्ये ते मुलं पण खेळत होते तर ती मॅच आयोजित करा, तुम्ही एवढं सर्व करता तर आमच्यासाठी एक तेवढं मॅच करा. तर मला पण बोलू चला एक कार्यक्रम आपण हा करूया, कारण आपण सर्वांनाच व्यासपीठ देतो. क्रिकेट तर सगळीकडे गावगावात जय बघवते, क्रिकेटचे सामने भरवतात, परंतु ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही आणि म्हणून मग ते ह्या फुटबॉल प्रेमींना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, आपल्या शिवसेनेसारख्या पक्षाकडनं व्यासपीठ मिळावं म्हणून शहर शाखेच्या वतीने आपण हा आंतरशालेय फुटबॉलच्या स्पर्धा आपण इथे आयोजित केलेल्या आहेत. जवळजवळ पूर्ण कल्याण आणि परिसरातून 30 टीम म्हणजे 15 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील अशा 30 टीम आता आलेल्या आहेत. काही टीम आता ऑन दी वे येतात, कारण हे सर्व 2 दिवसामध्ये अरेंज केलेले आहेत. त्यामुळे थोडा स्पर्धेला वेळ होतो आहे, परंतु सर्व स्पर्धकांना ही संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही एक छोटासा केलेला आहे आणि ह्या स्पर्धा आज आणि उद्या 2 दिवस चालणार आहेत. आपलं ओम प्रभुनाथ भोईर याच्या वाढदिवसानिमित्त, कारण तो पण फुटबॉलच्या याच्यामध्ये आहे, फुटबॉल प्रेमी त्याच्यामुळे, आणि आमचा तन्मय भोईर हे दोघंजणं ह्या गोष्टीसाठी फार प्रयत्न करत होते. त्यांच्या आग्रहास्तव आणि फुटबॉल प्रेमींना व्यासपीठ मिळावं म्हणून या स्पर्धा चालू केलेल्या आहेत. माहिती आहे का, याच्या पुढे पण आहे ना, आता जे आयोजक क्रिकेटचे वगैरे असतात ते लाखोंनी बक्षीस ठेवतात. तर माझं म्हणणं काय की ह्या इतर ज्या गेम असतात, इनडोअर असतील आउटडोअर असतील, या दोन्ही ज्या गेम असतात, ह्या गेमसुद्धा आयोजन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता आपण 2 वर्ष झाली शिवसेनेच्या वतीने आमदार चषक बुद्धिबळ स्पर्धा आपण 2 वर्ष झाली चालू केले. आता हा म्हणजे फुटबॉलचं हे आपण चालू केलेलं आहे. तर कुठेतरी ह्या स्पर्धकांना पण व्यासपीठ मिळवण्यासाठी शिवसेनेचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. जे दुसरे कोणी लक्ष देत नाही, पण शिवसैनिक त्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष देतात. बाकीच्या गोष्टींसाठी पण आम्ही हळूहळू प्रयत्न करणार.
आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.